तृतीया उपपद विभक्ती आता आपण पाहणार आहोत. उपपद म्हणजे काय? ठराविक शब्द आल्यानंतर ठराविकच विभक्ती होणार आहे. त्याच्यामध्ये आता तृतीया म्हणजे कधी कधी तृतीया विभक्ती होणार आहे, तर ते आपण पाहत आहोत. तृतीया उपपद म्हणजे हे ठराविक शब्द आल्यानंतर तृतीयाच विभक्ती होणार. त्याच्यामध्ये पहिला आहे सह, किंवा त्याला म्हणतात दुसरा शब्द आहे साकम किंवा सार्धम. मी एकच सांगणार आहे पण आपल्याला माहित असावा. सह, साकम किंवा समम. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं असेल ठेवा, पण आपल्या पुस्तकामध्ये कधी कधी साकम वापरतात, कधी कधी सार्धम वापरतात, तर आपल्याला माहित पाहिजे. त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ काय? मराठीमध्ये अर्थ सोबत आणि इंग्लिशमध्ये विथ. मग काय कॉन्सेप्ट आहे? ज्यावेळी हे शब्द येणार आहेत सह, साकम, सार्धम, समम, त्यावेळी तृतीया विभक्ती होणार आहे. तृतीया विभक्ती आता मी इथे लिहून ठेवतो. रामेण म्हणजे काय? ही काय झाली? राम शब्दाची तृतीया. मग कृष्ण असेल तर कृष्णेन, शिव असेल तर शिवेन. म्हणजे जसं राम शब्दाचं रामेण तृतीय विभक्ती झाली, तसेच बाकी शब्दांची सुद्धा रामासारखी तृतीय विभक्ती होणार आहे. कधी होणार आहे पण? ज्यावेळी सह, साकम, सार्धम, समम हे चार शब्द असतील, त्यावेळी काय होणार आहे? तृतीया विभक्ती. आता मी एक वाक्य बनवतो. बघा, सिंपल वाक्य काय आहे? रामः गच्छति. राम जातो. ठीक आहे. मला असं म्हणायचंय, राम हा कोणाच्या तरी सोबत जातो. तर मी म्हणतो राम हा भरताच्या सोबत जातो. मग सोबत साठी काय शब्द आहे? सह. ठीक आहे. सोबत साठी काय शब्द आहे? सह. पण सह शब्द आल्यामुळे काय होतं? तृतीया विभक्ती होते. राम शब्दाची तृतीया रामेण. भरत शब्दाची काय होणार आहे? अगदी सोपं, भरतेन. मग वाक्य काय झालं? रामः भरतेन सह गच्छति. म्हणजे राम भरतासोबत जातो. किंवा मी असं पण म्हणू शकतो, सोहमः अध्ययनेन सह पठती. काही फरक नाही. ज्यावेळी सह किंवा साकम किंवा सार्धम किंवा समम हे येणार आहे, त्यावेळी तृतीया विभक्ती होणार आहे. काहीच अवघड नाही कळायला. अजून एक वाक्य बनवतो म्हणजे कळेल आपल्याला. शिवः खेलती म्हणजे काय? शंकर परमात्मा खेळतात. सोपं वाक्य हे आहे. मग आता मी म्हणतो गणेशासोबत खेळतात. गणेशासोबत, सोबत म्हणजे काय? सह. मग मी साकम लिहू शकतो का? साकम ही लिहू शकतो. सार्धम लिहू शकतो का? सार्धम ही लिहू शकतो. सगळ्यांचा अर्थ काय? सोबत. हाच एवढाच त्याचा अर्थ आहे. मग आता सह शब्द आल्यामुळे किंवा सह उपपद आल्यामुळे काय होणार आहे? तृतीया विभक्ती होणार आहे. गणेशची तृतीया काय? गणेशेन. ठीक आहे. मग कधी हा न येतो, कधी तो, आपण ते नंतर बघूया. मग काय झालं? राम रामेन, गणेश गणेशेन. मग तुम्हाला पोर्शन मध्ये सहज आहे वाटतं फक्त, पण साकम सार्धम हे तुमच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण चॅप्टर्स वाचतो त्यावेळी ते येतं. ठीक आहे. हे झालं सोबत. आता अजून एक तृतीय उपपद आहे. त्याचं नाव आहे अलम. थोडस जास्त शिकतोय आपण कारण की वेळ कमी आहे, पण एकदम हळू. तुम्ही वाक्य लिहिणार आहे, तुम्हाला डाऊट आल्यानंतर तुम्ही विचारणार आहे. अलम म्हणजे काय? अलम म्हणजे भरपूर, खूप, इनफ. इंग्लिशमध्ये आपल्याला समजायला अजून सोपं जाईल मराठीपेक्षा. म्हणजे खूप झालं तुझं म्हणजे काय? इनफ, अलम. मग ज्या ज्या वेळी हा इनफ शब्द येणार आहे, त्या त्या वेळेला काय होणार आहे? तृतीया विभक्ती होणार आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो, खूप झालं तुझं, भरपूर झालं तुझं. पण हे चांगल्या सेन्समध्ये नाही. आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो? इनफ इज इनफ.
भरपूर झालं. आता एक शब्द पण बोलू नकोस. मग ज्या ज्या वेळेला अलम हा शब्द येणार आहे, त्या त्या वेळेला काय होणार आहे? तृतीया विभक्ती होणार आहे. जसं सह साकम सार्धम समम बरोबर तृतीया झाली, तशी अलम शब्दाबरोबर सुद्धा काय होणार आहे? तृतीया होणार आहे. आता बघा, मी वाक्य लिहितो. विवाद. विवाद म्हणजे काय? फाईट, डिस्प्यूट, किंवा विवाद म्हणजे कॉरल. विवाद आणि अलम. जर तुम्हाला म्हणायचं असेल बस झालं वादविवाद, तर तुम्ही काय म्हणणार? अलम शब्द आल्यामुळे काय होणार? तृतीया विभक्ती होणार. जसं राम रामेण, विवाद विवादेन, अलम विवादेन. भरपूर झाला वादविवाद. अलम विवादेन. मग अलम हा काय आहे? तृतीया उपपद आहे. त्यामुळे काय झालं? या ठिकाणी तृतीया विभक्ती आली. उपपदास डोक्यात क्लिअरच झालं पाहिजे. मला म्हणायचंय अ, भरपूर झालं हसून. मग हसित शब्द आहे. मग मी कसं म्हणणार? अलम हसितेन. खूप झालं हसणं. ओके. अलम हसितेन. मग आपण असं खूप झालं. अलम पठितेन. खूप झाला अभ्यास. इनफ ऑफ स्टडीज. ओके. अलम. तर तृतीय विभक्तीमध्ये बघा दोनच आहेत फक्त. द्वितीयामध्ये तरी 5-6 आहेत. जास्त आहेत खरं तर, पण तुम्हाला 4-5च सांगितले. का? तर माझा तुमच्यावरती, तुमच्या बुद्धीवरती प्रचंड विश्वास आहे म्हणून 4-5च सांगितले. अलम. संपलं तृतीय विभक्ती. म्हणजे ज्यावेळी सह शब्द येईल, अलम शब्द येईल, त्यावेळी कुठली विभक्ती होणार आहे? तृतीया विभक्ती होणार आहे. पुढे आता आपण उडी मारतोय चतुर्थीला. चतुर्थी उपपद म्हणजे काय? हे ठराविक शब्द आल्यानंतर चतुर्थी विभक्तीच होणार आहे. मग असे कुठले शब्द आहेत? पहिला आहे नमः. नमः शब्दाचा अर्थ आहे नमस्कार. नमस्कार. मग समजा आता चतुर्थी म्हणजे काय? इथं लिहितो मी. राम शब्दाचं होतं रामाय. सीता शब्दाचं होतं सीतायै. एवढंच लक्षात ठेवा. ही काय आहे? चतुर्थी विभक्ती आहे. मग ज्या ज्या वेळेला आपण नमः हा शब्द वापरणार आहे, त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? चतुर्थी विभक्ती. मग चतुर्थी काय असते? तर रामाय आणि सीतायै हे लिहून ठेवलेलं आहे. मग आता मला म्हणायचंय देवाला नमस्कार. नमः. मग काय झालं आता? या नमः शब्दामुळे देव शब्दाची कुठली विभक्ती होणार आहे? चतुर्थी. बघा मग, राम शब्दाची रामाय, देव शब्दाची देवाय. मग काय झाला अर्थ? देवाय नमः म्हणजे देवाला नमस्कार. मग ज्या ज्या वेळेला नमः शब्द येणार आहे, त्या त्या वेळेला काय होणार आहे? चतुर्थी विभक्ती. नमः. आता मला जर शिव म्हणायचं असेल तर काय? शिवाय नमः. म्हणून आपलं मंत्र काय आहे? ओम नमः शिवाय. मग नमः शिवाय का झालं? कारण की नमः शब्दाबरोबर चतुर्थी विभक्ती येत असते. मग तुम्ही आम्हाला स्त्रीलिंगाची उदाहरणं द्याल का? देईल मी आता. जर मला म्हणायचंय स्वराला नमस्कार, तर स्वरा शब्दाची चतुर्थी काय आहे? सीता. सीतायै. मग मी स्वराचं कसं बोलणार? स्वरायै स्वर नमः. नमः. जर मला म्हणायचं असेल पंकजाला नमस्कार, हे कधी वापरतो आपण माहिती? शक्यतो हे आपण पत्र लिहिताना वापरत असतो. सॅल्युटेशन्स ह्याला म्हणतात. ठीक आहे. नमः. मग ज्या ज्या वेळेला नमः शब्द येणार आहे, त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? चतुर्थी. पुढे नमः. दुसरा. ठीक आहे. नंतर लिहून घ्या आरामात. पहिला समजून घ्या. नमः. दुसरा आहे स्वस्ती. स्वस्ती म्हणजे काय? कल्याण. जर मला एखाद्याला आशीर्वाद द्यायचा असेल की तुझं कल्याण हो, स्वस्ती हो, तुझं कल्याण हो, त्यावेळी मी काय म्हणणार? चतुर्थी विभक्तीतच म्हणणार मी. का? स्वस्ती हा शब्द चतुर्थी उपपद आहे. जर मला म्हणायचं असेल कौसल्याचं कल्याण, तर मी काय म्हणणार?
कौसल्यायै. असं का बरं कौसल्यायै का? देवाय का नाही, कौसल्याय का नाही? कारण की सीता हा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे सीतायै होतं. राम हा पुल्लिंग असल्यामुळे रामाय होतं. म्हणून कौसल्यायै स्वस्ती. सोपं. मला जर म्हणायचं असेल भरताचं कल्याण, कसं म्हणणार? भरताय स्वस्ती. भरताचं कल्याण. भरताय का झालं? रामाची चतुर्थी रामाय, सीताची चतुर्थी सीतायै, म्हणून कौसल्यायै स्वस्ती, भरताय स्वस्ती. दोन शब्द झाले. अजून बरेच आहेत, एवढे तात्पुरते लक्षात ठेवा. मग आता एक नवीन धातू आपण बघणार आहे. व्हेरी नाईस. आपल्या सगळ्यांना राग येतो ना आपल्या मनासारखं नाही झाल्यानंतर. मग त्या रागवणाऱ्या धातूला काय म्हणतात? कुप्यती. किंवा त्याला दुसरा शब्द काय आहे? क्रुध्यती. आता हा फॉन्ट वेगळा आहे, पण तुम्ही लक्ष ठेवू शकता. क्रुध्यती. क्रुद्ध, क्रुध्यती, क्रुध्यती. याचा अर्थ काय? रागावणे. आपल्याला राग येत असतो सारखा. टीव्ही बघून दिली नाही, राग येतो. आपल्याला सारखा अभ्यास कर म्हटलं तरी राग येतो. होमवर्क दिला तरी राग येतो. मग सारखा राग येत असतो. मग आपल्याला माहित पाहिजे राग आल्यानंतर कुठली विभक्ती वापरायची. मग कुठली विभक्ती वापरायची? फोर्थ केस. कोणाची वापरायची? कोणाची पण नाही. ज्याच्यावरती आपल्याला राग येतोय त्याचीच आपण चतुर्थी विभक्ती करायची. म्हणजे बघा, आता समजा आपल्याकडे राम आहे आणि रामाला राग येतोय. मग मी काय म्हणतोय? रामः कुप्यती. राम रागावतो. आता चतुर्थी विभक्ती लक्षात ठेवा, विसरू नका. राम रामाय, सीता सीतायै. मग राम हा भरतावर रागावतो. मग भरताय. मग भरताय का झालं? कारण की कुप्यती हा उपपद असल्यामुळे उपपद चतुर्थी विभक्ती या ठिकाणी झाली. काहीच अवघड नाही समजायसाठी. फक्त जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत हे डोक्यात जाणार नाही. एकदा शिकला आणि लक्षात राहिलं असं नाही. कमीत कमी तुम्हाला पाच पाच वाक्य बनवले पाहिजेत, पण आज दोन दोनच बनवा. तर काय म्हटलं आपण? कुप्यती, क्रुध्यती हे धातू जेव्हा असतील त्यावेळी कुठली विभक्ती वापरायची आहे? चतुर्थी. आता मला म्हणायचं भरत रामावरती रागवतो. कारण की काय चालतं? तो माझ्यावरती रागवतो आणि मी त्याच्यावरती रागवतो. हे काय चालतं? दिवसभर चालूच राहतं. क्रुध्यती. मग आता भरत रामावर. मग मी काय म्हणणार? रामाय. रामाय का केलं मी? खरं तर रामावर म्हणजे सप्तमी विभक्ती पाहिजे. तेच तर उपपद विभक्तीचं काम आहे, की ठराविक धातूंबरोबर, ठराविक शब्दांबरोबर ठराविकच विभक्ती येत असते. मग रामाय क्रुध्यती. अशा प्रकारे क्रुध्यती आणि कुप्यती हे दोन धातू आपण पाहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांना काही ना काही, काही ना काही आवडत असतं. बरोबर? मग त्या आवडण्यासाठी काय धातू आहे? रोचते. रोचते म्हणजे काय? आवडणे. बघा, आपली लाईफ दोनच गोष्टीत आहे. एक तर आवडतं, एक तर आवडत नाही. म्हणजे राग येतो किंवा आवडतं. मग ज्या ज्या वेळेला राग येतो त्या त्या वेळेला आपल्याला माहिती पाहिजे ज्याच्यावर रागवायचे त्याची चतुर्थी. मग ज्या ज्या वेळेला आपल्याला आवडतं त्यावेळी जे आवडतं त्याची चतुर्थी नाही, ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. बघा, सोपं वाक्य लिहितो. सीता रोचते. म्हणजे काय? सीतेला आवडतं. सॉरी, सीता आवडते. कोणाला? रामाला. मग मी काय म्हणणार? रोचते धातू आल्यामुळे चतुर्थी विभक्ती होणार. चतुर्थी काय होते? हे वरतीच लिहिलेले. राम रामाय, सीता सीतायै. हम्म तर अशा प्रकारे चतुर्थी उपपद आपण शिकलेलो आहेत. रामाय सीता रोचते. फक्त फरक काय?
ज्यावेळी आपण रागावतो त्यावेळी दुसऱ्याची चतुर्थी करायची. ज्यावेळी आपल्याला काय आवडतं किंवा ज्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती करायची आहे. अगदी सोपं, समजायला सोपं, लक्षात ठेवायला थोडंसं अवघड, वाक्य करायसाठी अजून अवघड, आणि परीक्षेत पेपरात आल्यानंतर किंवा पुस्तकात आल्यानंतर क्लिक होणं अजून अवघड. मग प्रॅक्टिस केल्यानंतर सोपं, सोपं ते सहज, सहज ते सुंदर, अशा त्या स्टेप्स आहेत. सोडून द्या. तर चतुर्थी विभक्ती संपलेली आहे. तृतीया काय? सह आणि अलम. चतुर्थी काय? नमः, स्वस्ती, कुप्यती, रोचते. मग मला एक प्रश्न पडला की या ठिकाणी कुप्यती आहे, या ठिकाणी रोचते, असं मधीच ते का झालं? तर त्याचं उत्तर असं आहे, काही धातूंचे दोन प्रकार आहेत. ओके, म्हणजे वर्ब्स हे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. मग काही कुप्यती, पठती असे चालतात, काही सेवते, सेवेते, सेवन्ते असे चालतात. मग हा रोचते हा जो धातू आहे हा आत्मनेय पदातील आहे. आत्मनेय पद म्हणजे काय? वेगळी कॅटेगरी. आणि कुप्यती हे काय आहेत? परस्मै पद. हे दोन नावं आहेत, दोन, जसं पहिलीतले मुलं आणि दुसरीतले मुलं हे काय आहेत? दोन कॅटेगरी आहेत. तसे वर्बच्या दोन कॅटेगरी आहेत, एक आहे परस्मै पद आणि दुसरं आहे आत्मनेय पद. त्याच्यामुळे या ठिकाणी रोचती नाही झालंय, रोच ते झालेलं आहे. थ्री मोर, होल्ड ऑन, नंतर लिहा. पुढे आहे पंचमी. म्हणजे काय? ठराविक शब्द असल्यानंतरच पंचमी उपपद, पंचमी विभक्ती होणार आहे. मग आता मी पंचमी दोन्हींची पण लिहितो. सध्या ज्यांना काहीच माहित नाही त्यांनी एवढं लक्षात जरी ठेवलं तरी त्यांना आजचा नवीन अतिशय अवघड मुद्दा समजणार आहे. रामात, राम शब्दाची पंचमी रामात आहे आणि सीता शब्दाची पंचमी सीतायाह आहे. मग कृष्ण कृष्णात, गीता गीतायाह. दोन उपपद आपण बघणार आहेत. अगदी सोपे. पहिला आहे बहिही. बहिही म्हणजे काय? बाहेर. ज्या ज्या वेळेला आपण बही शब्द वापरणार आहे किंवा ज्या ज्या वेळेला आपण बही शब्द आपल्याला दिसणार आहे त्या त्या वेळेला काय होणार आहे? पंचमी विभक्ती होणार आहे. बघा, एक वाक्य लिहितो. मंदिर आहे. मंदिर. ओके. सोपं लिहितो. बालकः. माहिती आहे आपल्याला. बालकः खेलती. म्हणजे लहान मुलगा काय करतो? खेळतो. पण मला म्हणायचंय गावाच्या बाहेर खेळतो. बघा, मग आता मी काय दुसरी स्टेप, पहिली स्टेप काय? पहिला सिंपल सेंटेन्स, नंतर उपपद. बघा, बालकः खेलती. आता मी काय लिहिलं? बहीही लिहिलं. मग बहीही असल्यामुळे कुठली विभक्ती होणार आहे? पंचमी. मग कुठे खेळतो तो? गावाच्या बाहेर. ग्राम शब्द आहे. मग राम शब्दाचं रामात होतं. ग्राम शब्दाचं काय होणार आहे? ग्रामात. वाक्याचा अर्थ काय झाला? ग्रामात बहिही, गावाच्या बाहेर लहान मुलगा खेळतो. एक स्त्रीलिंगाचं वाक्य बनवतो. मात अंबा, अंबा धावती, आई धावते. अंबा धावती. काय होतंय? हम्म अंबा धावती. मग आता मी लिहितो उपपद शब्द बहिही म्हणजे बाहेर. मला असं म्हणायचंय घराच्या बाहेर. मग गृह शब्दाचं काय होतं? नाही, गृह नको, पाठशाळेच्या बाहेर. कारण की मुलाला शाळेत जायचं नाहीये आणि आईला वाटतं जा रे बाबा शाळेत एकदाचा, म्हणजे मला काम करता येतील. मग पाठशाला. सीता, सीतायाः. पाठशाला, पाठशालायाः. मग इथं पाठशालात का नाही झालं? कारण की शब्द स्त्रीलिंग आहे म्हणून सीतायाः सारखं चालणार. मग ग्रामचं ग्रामात का झालं? शब्द पुल्लिंग आहे म्हणून ग्रामात. पंचमी.
पुढे बही, क्लिअर. देन बही, ठीक आहे, एकच बघूया आपण, बही, बाहेर, नाही तर जास्त लोड होईल. षष्ठी. षष्ठी, षष्ठीमध्ये पण भरपूर आहेत. तुमच्या पुस्तकात काय आहे आता माझ्या लक्षात नाही. ठीक आहे, पंचमी, बही. अ षष्ठी विभक्ती म्हणजे ठराविक शब्द आल्यानंतर षष्ठी विभक्ती होणार आहे. म्हणजे काय? उपरी. उपरी म्हणजे काय? वर. अधः. अधः म्हणजे काय? खाली. अप, डाऊन. ओके. उपरी अजून भरपूर आहेत, दोन आपण बघूया. ज्या ज्या वेळेला उपरी किंवा अधः शब्द येईल त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? षष्ठी. मग रामची षष्ठी काय? रामस्य. हे आपल्याला पाठ पाहिजे. आणि सीताची षष्ठी काय? सीतायाहा. म्हणजे जशी पंचमी तशी षष्ठी, त्याच्यामुळे लक्षात ठेवायची ही गरज आपल्याला नाही. आता मी वाक्य लिहितो या उपपदांना धरून. उपरी म्हणजे वर, अधः म्हणजे खाली. आता मी लिहितो उप खगः. खगः म्हणजे पक्षी. कूजती म्हणजे काय? पक्षी काय करतो? आवाज करतो. ठीक आहे. आता मी लिहितो उपपद. उपरी. उपरी खगः कूजती म्हणजे वर पक्षी काय करतो? गातो, थोडक्यात. मग आता मला शब्द लिहायचे कशाच्या वर? झाडाच्या वर. मग झाडासाठी शब्द काय आहे? वृक्ष. मग ज्या ज्या वेळेला उपरी शब्द असणार आहे त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? षष्ठी. म्हणून रामाची षष्ठी रामस्य, वृक्षाची षष्ठी वृक्षस्य. ठीक आहे, वृक्षस्य. वृक्षस्य उपरी खगः कूजति. स्टेप्स कशा आहेत? पहिला सिंपल वाक्य, नंतर जे पण उपपद असेल ते, आणि नंतर त्या उपपदाला धरून जी विभक्ती असेल ती विभक्ती आपण लिहिणार आहे. आता अधःचं एक वाक्य लिहितो स्त्रीलिंगामध्ये. पाठशालायाः अधः. डायरेक्ट वाक्य लिहितो. पाठशालायाः अधः म्हणजे पाठशाळेच्या खाली काय आहे? धन, पैसे आहेत. धनम अस्ति. आता मी तुम्हाला हे सगळं शॉर्टकट शिकवतो बरं का, एकेकाला खूप वेळ जातो. मग धनम अस्ति हे काय आहे? सिंपल सेंटेन्स. अधः हे काय आहे? हे झालं उपपद. मग अधः शब्दाबरोबर षष्ठी विभक्ती येते म्हणून मी पाठशाला शब्दाची काय केली? षष्ठी विभक्ती केली. मग उपरी म्हणजे वर, वृक्षस्य उपरी झाडाच्या वर, पाठशालायाः अधः पाठशाळेच्या खाली काय आहे? धनम अस्ति. ओके. पुढे लास्ट बट नॉट द लिस्ट. एकदा मग सगळं रिवाइज करेन. सप्तमी म्हणजे काय? ठराविक शब्द आल्यानंतर सप्तमी विभक्ती होणार आहे. त्याला नाव काय देऊया आपण? सप्तमी उपपद. मग कुठले आहेत ते? दोनच आहेत. एक आहे स्निह्यती म्हणजे काय? प्रेम करणे. प्रेम करणे. आणि दुसरं आहे विश्वसती म्हणजे काय? विश्वास ठेवणे. मग ज्या ज्या वेळेला हे शब्द येणार आहेत कुठले? स्निह्यती किंवा विश्वसती, त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? सप्तमी. मग तुम्ही आम्हाला सप्तमी विभक्ती सांगाल का? कारण की आम्हाला काहीच माहित नाहीये. ठीक आहे. राम शब्दाची सप्तमी रामे, सीता शब्दाची सप्तमी सीतायाम. जर मला राम शब्दाची सप्तमी आली रामे तर मी कृष्णाची बनवू शकतो कृष्णे. ओके. वसंते, अध्ययने, बालके, ऋषभे, अशा प्रकारे मी कुठल्याही शब्दाची सप्तमी बनवू शकतो. जर मला सीतायाम सप्तमी येत असेल तर मी बोलू शकतो पंकजायाम, स्वरायाम, श्वेतायाम, अशा प्रकारे.
मग आता मी वाक्य बनवतो. अंबा आई स्मिता. स्मितावर काय करते? प्रेम करते. स्निह्यती. मग आता हा स्निह्यती क्रियापद आल्यामुळे, स्निह्यती हे क्रियापद आल्यामुळे काय होणार? सप्तमी विभक्ती. मग स्मिताची सप्तमी विभक्ती काय? सीताची सीतायाम. मग स्मिताची काय होईल? स्मितायाम. फक्त शेवटचा काय करायचा असतो आपल्याला? शब्द बदलायचा असतो. स्निह्यती म्हणजे आई स्मितावर प्रेम करते. आता जनकः म्हणजे वडील मुलावर, पुत्रे, विश्वसती. मुलं काय करतात? वडील काय करतात? मुलावर विश्वास ठेवतात. बघा, आपल्या सगळ्यांवर विश्वास आहे घरच्यांचा. आपण कधीच त्यांना काय त्रास होईल किंवा त्यांच्या डोळ्यात पाणी येईल असं आपण करत असतो अधूनमधून, पण आपल्याला काळजी घ्यायची आहे ना. आपल्याला त्यांच्यासाठी काय मोठी गोष्ट नाही करता आली तरी चालेल या वयात, पण आपण त्यांना त्रास होईल असं काय करायचं नाही. ठीक आहे, त्यांची मान कधीच खाली नाही गेली पाहिजे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आई वडिलांवरती जास्त विश्वास असला पाहिजे. म्हणून आई वडिलांचा आपल्यावरती विश्वास असतो, तो आपण टिकवला पाहिजे. ठीक आहे. एवढं संपूया, मग तुमचे डाऊट आपण पुढच्या क्लासमध्ये म्हणजे याच्यानंतर विचारूया. तर विश्वसती शब्दामुळे काय झालं? सप्तमी विभक्ती आली. जनकः पुत्रे विश्वसती म्हणजे वडील मुलावरती विश्वास ठेवतात. आणि आई स्मितावर प्रेम करते. आता काय होणार आहे? फक्त नावं बदलणार आहेत. विभक्त्या त्याच राहणार आहेत. मग आता सुरुवातीपासून एकदा रिवाइज. तर आपण द्वितीय उपपद बघितलेलं आहे. आपण तृतीयापासून सुरुवात केलं. तृतीय उपपद म्हणजे ज्यावेळी सह, साकम, सार्धम, समम शब्द येतील त्यावेळी तृतीय विभक्ती होणार. अलम शब्द येईल त्यावेळी तृतीय विभक्ती होणार. चतुर्थी म्हणजे नमः, स्वस्ती, क्रुध्यती, कुप्यती आणि रोचते हे धातू जेव्हा येतील त्यावेळी काय होणार आहे? चतुर्थी विभक्ती होणार आहे. बहिही हा शब्द ज्यावेळी येईल त्याचा अर्थ बाहेर, त्यावेळी पंचमी होणार आहे. उपरी, अधः हे शब्द ज्यावेळी येतील त्यावेळी काय होणार आहे? पंचमी विभक्ती होणार आहे, षष्ठी विभक्ती होणार आहे. आणि स्निह्यती, विश्वसती हे ज्यावेळी वर्ब येणार आहेत त्यावेळी सप्तमी विभक्ती होणार आहे. अशा प्रकारे उपपद विभक्त्यांचा टॉपिक आपण थोडक्यात पाहिला. विस्ताराने सुद्धा पाहू शकतो. पण आता आपल्याला काय करायचंय? प्रत्येक याचे दोन दोन वाक्य बनवायचे. म्हणजे काय? तर आपण सुरुवातीला पाहिलं द्वितीय उपपद. अभितः उभयतःचे दोन वाक्य, परितः सर्वतःचे दोन, चार असे प्रत्येकाचे फक्त दोन दोन वाक्य बनवायचे. म्हणजे जे आपण शिकलोय ते क्लेरिफाय होणार आहे. अदरवाईज आपल्याला कळलंय सगळं पण लिहिताना अडचण येते. तसं नको व्हायला म्हणून उपपद. उपपद तुम्हाला परीक्षेला सुद्धा आहे आणि बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा आहे. सीबीएसई वाल्यांनाही आहे, पण आपले स्टेट बोर्ड वाल्यांना जास्त आहे. उपपद त्यांना कंपल्सरी येतं. तर उपपद म्हणजे जवळ असणारा शब्द आणि त्याच्यामुळे होणारे विभक्तींचे बदल, त्याला उपपद असं म्हणतात. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा एकदा जॉईन व्हा. ज्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न उत्तर आपण सॉल्व्ह करूया. मग आपण क्लास एंड करूया. धन्यवाद.